वेलकम टू ऋषी स्टडी वर्ल्ड. आणि प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच मंथन ची परीक्षा आहे. मी ही सोडवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रेंड्सला शेअर करा. अभ्यासाचे व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवर तुमच्या भेटीला येत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 आहे. एकूण गुण 150, वेळ 1 तास 30 मिनिटं. इयत्ता पहिली, विभाग 1, भाषा मराठी. प्रश्न 1-2. खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय क्रमांक शोधा. मधमाशीचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे मनुष्याला उपयोगी औषधी मध तयार करणे. हा मध चवीला गोड असतो. मधमाशी फुलावर बसून मध तयार करते. मधमाशी पोळ्यात राहते. मधमाशी कोठे राहते? पोळ. 1 नंबर जाळे, 2 नंबर पोळे, 3 नंबर घडते, 4 नंबर बीळ, 2 नंबर पोळे. मग आपण इथं टिक करूया. आता दुसरा प्रश्न वाच. मधमाशीपासून आपल्याला काय मिळते? 1 नंबर फूल, 2 नंबर दूध, 3 नंबर मध, 4 नंबर सावली. काय मिळतं? मध. पर्याय 3. गुड. आता प्रश्न 3 व 4साठी सूचना वाचा. खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक शोधा. बर, इथं आता संवाद आहे, तो वाचा. तुला काय 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 आवडते? मामांनी मयूरला विचारले. सायकल चालवायला आणि पोहायला. तुला काय काय आवडतं ग? मामा मालतीकडे बघत म्हणलाय का? म्हणाले. तुला पेटी वाजवायला आणि चित्र काढायला. तुमचे बाबा किती वाजता घरी येतात? मामाने घड्याळात बघत विचारलं. मामा घरातून जाताच सर्वजण शांत झाले. बर, आपला 3रा प्रश्न वाचा आता. वरील संवाद कोठे घडला? मैदानात, दुकानात, शाळेत, घरात. कुठं घडला? घरात. ऑप्शन डी. पर्याय 4. छान. 4था प्रश्न. चित्र काढायला कुणाला आवडते? कोणाला आवडतं? पर्याय वाचा. मामा, मालती, बाबा, मयूर. कुणाला आवडतं? इथं आहे बघ, वाच. तुला काय काय आवडतं ग? मामा मालतीकडे बघत म्हणाले. म्हणाले. नीट वाचायचं. हां.
पेटी वाजवायला आणि चित्र काढायला. असं कोण म्हणलं असेल? मालती. मग प्रश्न काय आहे? चित्र काढायला कोणाला आवडते? कोणाला? मालती. पर्याय? 2. गुड. आता आपला 5वा प्रश्न. ट, आ, ब ही अक्षरे जुळून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? कोणता होतोय शब्द तयार? आंबट. पर्याय? तीन. गुड, व्हेरी गुड. हा, तर 6वा प्रश्न वाचा. रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? निशा, उषा, दिवस, प्रकाश. कोणता आहे रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द? निशा. पर्याय क्रमांक 1. कराटिक. व्हेरी गुड. तर 7वा प्रश्न वाचूया. सोबतच्या चित्राचे लिंग कोणते? काय चित्र हे? पपई. मग कोणतं लिंग आहे पपईचं? काय म्हणतो पपईला आपण? ती तो पपई. काय म्हणतो? ती पपई. ती पपई. मग ती लागल्यावर काय म्हणतो? कोणतं लिंग असतं? स्त्रीलिंग. पर्याय? 2. व्हेरी गुड. छान. आता आपण आपला 8वा प्रश्न वाचूया. रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहिल्यास नाही तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतात? होतील. व्यवस्थित वाचन करायचं. होतील. हां, म्हणजे इथं एक अक्षर घालायचं. पहिला पर्याय जर घातला का, तर इथं पण का, इथं पण का, असं. आणि मग सगळे शब्द वाचून बघायचे. सगळे अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजेत. जसे की आता का घातला आपण इथं, तर काय होईल? रका, तका, खका. काय शब्द झाले का अर्थपूर्ण? नाही. दुसरा पर्याय ठेवून बघू. ना. रणा, तना, खना. झालं का? बर. तिसरा पर्याय. रटा, तटा, खटा. झाले का अर्थपूर्ण? चौथा ऑप्शन ठेवून बघूया. रवा, तवा, खवा. कोणता पर्याय बरोबर बसायलाय? 4. कोणता पर्याय बसायलाय? वा. वा. म्हणून पर्याय क्रमांक 4. गुड. 9वा प्रश्न वाचा आता. पुढील शब्दगटातील अनेकवचनी शब्द ओळखा. कोणता? अ. पुस्तके, ब. वही, क. पिशवी, ड. दरवाजा. ड नीट वाच अजून एकदा. ड. दरवाजे. मग कोणते आहेत अनेकवचनी शब्द? अ आणि ड. असा पर्याय कुठं आहे? फक्त अ व ड. छान. पुस्तके आणि दरवाजे हे अनेकवचनी शब्द आहेत. वही आणि पिशवी हे कसे आहेत? एकवचनी. गुड. म्हणून अ व ड. छान. आता आपण पुढे जाऊया. 10वा प्रश्न वाचा आता. खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती? बर. माणूस घर, कोंबडा गोठा, सिंह गुहा, चिमणी घरटे. कोणती चुकीची जोडी आहे बरं? कोंबडा गोठा. व्हेरी गुड. कोंबड्याचं काय असतं? खुराडे. खुराडे. आणि गोठा कोणाचा असतो? गाईचा गोठा. व्हेरी गुड. आता आपण 11वा प्रश्न वाचूया. खालीलपैकी आंबट चव कशाची असते? साखर, चिंच, कारले, लिंबू. कुणाची असते? चिंच व लिंबू. मग कोणता पर्याय येईल? इथं खाली पर्याय आहेत. ब आणि ड. 4. कराटिक. छान. आता आपण आपला 12वा प्रश्न वाचूया. पूर्णविराम साठी असणारे योग्य विरामचिन्ह कोणते? कोणता आहे बरं? हे.
1 नंबर पर्याय. व्हेरी गुड. 2 नंबरमध्ये काय दिले रे? 2 नंबर मध्ये दिले प्रश्नचिन्ह. 3 नंबरमध्ये उद्गारवाचक. व्हेरी गुड. 4 मध्ये तर सर्व पर्याय बरोबर म्हणलेत, म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे की नाही. चला आता 13वा प्रश्न वाचू. खालीलपैकी शिंगरू हे पिल्लू कोणत्या प्राण्याचे असते? आहे. आहे. कोणाचं असतं बरं शिंगरू? गाढवाचं शिंगरू. मग पर्याय क्रमांक कुठे आहे? 3. व्हेरी गुड. 14वा प्रश्न वाचूया. सोबतच्या चित्रासाठी शुद्ध शब्द कोणता? कशाचं चित्र आहे हे? लेझिम. पर्याय पहिला आहे लेझिम. 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 कोणता पर्याय योग्य बरं? 4था. बर, करा टिक. आता आपण 15वा प्रश्न वाचूया. पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. जसे गाईचे हंबरणे तसे घोड्याचे भुंकणे, डरावणे, ओरडणे, खिंकाळणे. काय असेल बरं? खिंकाळणे. व्हेरी गुड. छान.